आपण पाहतोय की माहिती देण्यास या ठिकाणी टाळाटाळ केली जाते आणि माहिती न देता या ठिकाणी अर्धवट माहिती चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाने केला आहे। खरं तर 10 लाख रुपये मागणी केलेला केस पेपर देखील आता समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। मात्र तोकडी माहिती देऊन या ठिकाणी रुग्णालय प्रशासनातील अधिकारी जे आहेत ते आता आतमध्ये गेलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांना आतमध्ये सोडण्यात आलं आणि 5 महिलांनी या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। आता जे अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे ते अजून देखील सांगतायत की जी बातम्या येत आहेत किंवा जी माहिती दिली जाते ती अर्धवट माहिती आहे आणि अजून देखील ते जे केस पेपर जो समोर आलेला आहे समाज माध्यमांवर त्यावर रुग्णाचं नाव, त्या महिलेचं नाव आणि 10 लाख रुपये डिपॉझिट करा अशा प्रकारची जो केस पेपर समोर आलेला आहे तो केस पेपर नेमका रुग्णालयाचा आहे का याबाबत देखील स्पष्ट भूमिका या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाने घेतली नाही। मात्र जवळपास 1 तास तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। शिवसेना ठाकरे गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल, या दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी गेटवर आले होते आणि रुग्णालय प्रशासनाला या ठिकाणी भेटण्याची मागणी या ठिकाणी केली होती आणि खरं तर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना थांबवलं होतं। ॲब्सोल्युटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे, पण त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्याच्या आधी माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे। तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झाला होता। त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे, जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पोहोचू शकतो की खऱ्या अर्थाने कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती। तर त्याच्या अनुषंगाने पुढचे पाऊल उचलले जाईल, उचित निर्णय घेतले जाईल। उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण प्रस्तावित करू शकतो। नाही, आम्हाला 2 दिवसामध्ये रिपोर्ट देण्यासाठी आम्ही सांगितलं आहे सिव्हिल सर्जनला 2 दिवस लागतात, जास्त काही याच्यामध्ये वेळ लागत नाही आहे। त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट घेणार, त्याचे जे तेव्हा इलाज चालू होता तर त्याचे केस पेपर वगैरे ते बघणार आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या इकडे रिपोर्ट सबमिट करतील। त्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ शकतो। सर, अनेक रुग्णांच्या अशा तक्रारी आहे की एकाच डॉक्टरांकडून अशा पैशांची मागणी होती आणि हलगर्जीपणा दिसून येतो। हां, नाही, मला याच्याबद्दलही मला सांगितलं गेलेलं आहे। तर आपण आमच्या जेव्हा सिव्हिल सर्जन याची चौकशी करतील किंवा त्या हॉस्पिटलमध्ये जातील तर त्यांना आम्ही हाही निर्देशित केलेलं आहे की त्या ठिकाणी जे बाकीचे पेशंट आहेत त्यांनी थोडे स्टेटमेंट त्याचेही विचारून घ्यावं, जेणेकरून आपल्याला एकूण काय पद्धतीने परिस्थिती चालू आहे त्याच्या लक्षात एक्झॅक्टली येणार आहे। काय कारवाई होऊ शकते हॉस्पिटल? आता आम्ही त्याच्यासोबत त्याच्याबद्दल भाष्य करणे बरोबर येणार नाही, कारण रिपोर्ट आधी येणे आमच्यासमोर आवश्यक आहे। सर, खरं तर पुणे हे मेडिकल हब म्हणून पूर्णपणे अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा पद्धतीनं जर काही घटना घडत असतील तर पुण्याला हा कलंक लागू शकतो आणि कलेक्टर म्हणून तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी अशी आहे की अशा लोकांना मुजोरीपणा जे करतात त्यांच्यावर कडक कारवाई करा। डेफिनेटली, म्हणूनच आपण इमिडिएटली पाऊल उचललेले आहे आणि योग्यची टीम पण स्थापित केलेली आहे आणि तुमचं बोलणं पण बरोबर आहे। पुण्याला आपण तसाही टुरिझम स्थळ म्हणून आता डेव्हलप करण्याचा नवीन आपला एक विजन घेतलेला आहे। आदरणीय दादारचाही ते विजन आहे आणि त्याच्यामध्ये मेडिकल टुरिझम एक मोठा भाग आहे, ज्यासाठी मात्र आपल्या देशाचे आणि बाहेरच्या देशाचे पण येतात। तर सर्वांची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे, सर्व हॉस्पिटलची पण जबाबदारी आहे, मीडियाची सुद्धा जबाबदारी आहे जी तुम्ही केलेली आहे, पार पाडलेली आहे की अशा प्रकारची घटना समोर घडत असेल तर आपले समोर आले पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या कुठल्याही पुढे गोष्टी होऊ नये, योग्यचे पाऊल उचलले जातील आणि मेडिकल टुरिझम म्हणून जे तुम्ही आता बोला त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो। सर, यामध्ये तर कारवाईबाबत आताच सांगणं योग्य होणार नाही, आपण तात्काळ पावलं उचलली आहे असं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। रुग्णालयाचा अहवाल लवकरच समोर येईल आणि त्यानंतरच यावर भाष्य करणं योग्य असेल असं पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तर अहवाल आल्यानंतर सर्व कारणं समोर येतील, अहवाल समोर आल्यानंतरच खरी कारणं काय आहे त्याबाबत भाष्य करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय।